तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज उभा आहे तो म्हणजे अनिकेत माने आणि गोलंदाजीला येतो मोहोळ क्रिकेट संघाकडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. सोलापुरात एक नावाजलेला अत्यंत खेळाडू तो म्हणजे लखन गावडे. पहिला चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू टाकला गेला ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढला चेंडू एक धाव घेतली गेली संघाचं खातं उघडतोय संदीप मकवाना. वीर मराठा चषक 2025 पर्व पहिले या वर्षातलं हे शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशीतला हा चौथा म्हणजे शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना खेळला जातोय शिरोळ वर्सेस मोहोळ क्रिकेट संघ यांच्या दरम्यान. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक इथे आणि सोपी झेल घेतोय फलंदाज मात्र बाद होतोय. इथे मात्र संघासाठी पहिला झटका पहिला घडी गारद होतोय. तर एक नवीन फलंदाज किरण सादळे फलंदाजीला जात आहेत खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळण्यासाठी पहिला चेंडू क्वार्टर फायनलचा खेळण्यासाठी सज्ज आहेत. इथे मात्र स्वस्तात बाद होऊन परत आहेत फलंदाज. त्याला ज्यांनी झेल घेतली त्यांचं नाव सांगायचं. अंकुश. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज लखन गावडे. मागच्या चेंडू मध्ये एक विकेट घेतली होती त्याने. इथे पहिल्या चेंडूवरती आक्रमक असा पार करण्याचा प्रयत्न चेंडू जातो सीमारेषेच्या चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल क्षेत्ररक्षकाचं एक धाव घेतली गेली एकाच धावावरती दोन्ही फलंदाज इथे मात्र समाधान मानतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती एक गडांच्या मोबदल्यात 2 धावांवरती. 5 षटकांचा सामना क्वार्टर फायनलचा सामना इथे खेळला जातोय. पहिलं षटक टाकतोय सोलापुरात एक नावाजलेला खेळाडू त्याचं नाव आहे तो म्हणजे लखन गावडे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय 3 चेंडू मध्ये केवळ 2 धावा खर्च करतोय एक गडी बाद करतोय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज संदीप. जबरदस्त असा चेंडू कोणताही संपर्क नाही निर्धाव असा चेंडू टाकतोय लखन गावडे. एक आयकॉन दुसऱ्या आयकॉनला गोलंदाजी करतोय. एक गोलंदाज इथे फलंदाजाला म्हणजे एक रोखण्यासाठी सज्ज आहे आणि दुसरा ठोकण्यासाठी सज्ज आहे. तर पुढचा चेंडू काय होतोय पाहूया येणारी वेळ सांगेल. पुढच्या चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे संदीप मकवाना. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे इथे मात्र कव्हरच्या दिशेने घेऊन काढला चेंडू चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धाव्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती एक गडांच्या मोबदल्यात 6 धावांवरती. तर याच्यानंतर पहिला सेमीफायनलचा सामना वळसंग वर्सेस उळे आणि दुसरा सेमीफायनलचा सामना युविका वर्सेस या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकेल तो संघ त्या संघासोबत खेळला जाईल दुसरा सेमीफायनलचा सामना. तर याच्यानंतर होणारा पहिला सेमीफायनलचा सामना राजहंस उळे वर्सेस वळसंग दोन्ही संघांना इथे मैदानावरती थांबायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचती एक गड्यांच्या मोबदल्यात 7 धावांवरती. आता मात्र गोलंदाजीला येतात सोलापुरात एक नावाजलेला ज्यांना फक्त कर्णधार कॅप्टन म्हणून ओळखलं जातं तो मात्र गोलंदाजीला येतात संतोष नलावडे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहेत.
एक गोलंदाज आयकॉन, दुसरा फलंदाज आयकॉन, एक रोखण्यासाठी सज्ज आहे, दुसरा ठोकण्यासाठी सज्ज आहे. इथे मात्र लेग साईडच्या दिशेने खेळून काढला चेंडू मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण. जिथे 4 धावा खर्च होते तिथे एक दुसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सहजपणे पूर्ण करतोय आणि अशा प्रकारे या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ते 9 धावांवरती. जबरदस्त असा चेंडू टाकला गेला. संतोष नलावडे यांच्याकडून कोणतेही धावने निर्धाव चेंडू टाकतायत इथे कॅप्टन. दुसरं षटक प्रगतीपथावरती. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. फलंदाजीला सज्ज एक आक्रमक आणि धुवाधार असा फलंदाज या स्पर्धेतला, तो म्हणजे संदीप मकवाना. इथे इथे चेंडू आकाशात टोलवलाय. चेंडू जातोय का पाहूया सीमारेषेच्या बाहेर. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. हिरवा तांबडा झणझणीत, षटकार मारतो कणकणीत. वा रे वा, आपलातून फलंदाजी पाहायला मिळते इथे. संदीप मकवानाच्या फलंदाजी बॅट मधून पाहायला मिळतो इथे षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गड्याच्या मोबदल्यात 15 धावांवरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे मात्र गोलंदाज मात्र अडचणीत होते. पाहूया कमबॅक करतोय का पाहूया संतोष नलावडे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहेत. पुन्हा एकदा बिग हिट. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. षटकार. सलग 2 चेंडू 2 षटकार आहेत इथे संदीप मकवानाच्या बॅट मधून. इथे गोलंदाज मात्र अडचणी देतोय. फलंदाज मात्र आक्रमक करतोय. सलग 2 चेंडू 2 षटकार लगावतोय. त्याचं नाव आहे संदीप मकवाना. वैयक्तिक 8 चेंडू आणि 20 धावांवरती खेळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावांवरती. या स्पर्धेतलं हॅट्रिक पूर्ण करतोय का पाहूया संदीप मकवाना. सलग 2 चेंडू 2 षटकार लगावतोय. परंतु तितकाच अनुभवी घातक गोलंदाज तो म्हणजे संतोष नलावडे. कमबॅक करतोय का पाहूया. इथे मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावांवरती. या स्पर्धेमध्ये त्यांनी संदीप मकवानाने सौरभ बिराजदार यांना पहिल्याच प्री क्वार्टर मध्ये 1 षटकामध्ये 24 धावा 32 धावा लगावले होते. ते म्हणजे संदीप मकवाना. पुन्हा खोलात टाकलेला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. इथे मात्र 4 चेंडूत 20 धावा खर्च करतायत संतोष नलावडे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावांवरती. इथे मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावांवरती. आणि आता मात्र संघाचं 3रं आणि वैयक्तिक असं 2रं षटक टाकण्यासाठी सज्ज लखन गावडे. कोल्हापुरात एक नावाजलेला खेळाडू तो म्हणजे लखन गावडे. राईट आर्म ओव्हर विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. 12 चेंडू मध्ये 29 धावा खर्च करतो मोहोळ क्रिकेट संघ. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज लखन. इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडू घेऊन काढला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धाव्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावांवरती. इथे मात्र संदीप मकवानाची बॅट तळपत असताना त्याचा खेळ पाहून मात्र नॉन स्ट्राईकचा फलंदाज किरण साडळे याचे मात्र बॅट तळपते. 2 चेंडू 5 धावांवरती खेळतोय.
इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू टाकला गेला, ऑफ साईडच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु कोणत्याही धावने निर्धाव चेंडू टाकतोय लखन गावडे. 2.2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 1 गडांच्या मोबदल्यात 33 धावांवरती. एक मोठं लक्ष उभा करायचं असल्यास अशीच आक्रमक आणि धुवाधार अशी पारी मात्र 2 फलंदाजांना खेळावंच लागेल. आणि इथे मात्र समोरच्या संघाला थांबवायचं असल्यास गोलंदाजी मात्र धारदार करावं लागेल. कला आहे, काबिलियत आहे ते म्हणजे लखन गावडे यांच्याकडे. समोरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षक करेपर्यंत 1 धाव घेतली गेली. इथे मात्र संदीप मकवाना एकाच धावावरती समाधान मानतोय आणि स्वतः स्ट्राईक घेतोय. वैयक्तिक 10 चेंडू आणि 28 धावांवरती खेळतोय. संघाचा आक्रमक आणि धुवाधार असं फलंदाज ज्याची बॅट चालतीये या मैदानामध्ये, ज्या नावाची चर्चा होते तो फलंदाजीला स्ट्राईकच्या रूपात खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळण्यासाठी सज्ज आहे. तितकाच घातक गोलंदाजीला एक आयकॉन दुसरा आयकॉनला रोखण्यासाठी सज्ज आहे. कोण कोणाला रोखणार, कोण कोणाला ठोकणार पाहूया. पुढचा चेंडू सज्ज आहे तो म्हणजे संदीप मकवाना. इथे चेंडू समोरच्या दिशेने जातो. इथे मात्र लखन गावडेच्या चेंडूवरती येतोय षटकार. 6 धावा मिळतील. 1 गडांच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 धावांवरती. त्याची बॅट तळपते, आक्रमक खेळतोय, वैयक्तिक 11 चेंडू आणि 34 धावांवरती खेळतोय. त्याचं नाम आहे संदीप मकवाना. या स्पर्धेत ज्या नावाची चर्चा रंगते तो फलंदाज, आक्रमक फलंदाज खेळपट्टीच्या मुख्य टोकाला पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे. मागच्या चेंडूवरती तर षटकार आला होता. कमबॅक करतोय का पाहूया लखन गावडे. एक अनुभवी गोलंदाज. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. सलग दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सलग 2 चेंडू 2 षटकार लगावतोय. इथे संदीप मकवाना वैयक्तिक 12 चेंडू आणि 40 धावांची खेळी खेळतोय. मागच्या षटकामध्ये सुद्धा सलग 2 चेंडू 2 षटकार लगावले होते संतोष नलवडे यांच्या गोलंदाजीवर. इथे मात्र सलग 2 चेंडू 2 षटकार लगावतोय. हॅट्रिकची संधी आहे संदीप मकवाना यांना. या स्पर्धेतले हॅट्रिक पूर्ण करतोय का पाहूया. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 46 धावांवरती. 1 गडांच्या मोबदल्यात म्हणजे जवळजवळ 17 चेंडू 46 धावा खर्च करतात मोहोळ क्रिकेट संघ. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. एक आयकॉन दुसरा आयकॉन गोलंदाजी करतोय. एक ठोकतोय दुसरा रोखतोय का पाहूया. त्या आखूट टप्प्याचा चेंडू टाकला गेला. बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र विकेट किपरच्या मागे जातो. क्षेत्ररक्षक करेपर्यंत 1 धाव घेतली गेली. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते या एका धावेने 1 गडाच्या मोबदल्यात 47 धावांवरती जाऊन पोहोचते धावसंख्या. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. जो संघ या स्पर्धेत हरेल, या स्पर्धेतून बाद होईल तर जिंका किंवा या स्पर्धेतून बाहेर पडा. एक अटीतटीचा सामना, नॉकआउटचा सामना इथे खेळला जातो. क्वार्टर फायनलचा सामना मोहोळ वर्सेस शिरोळ. तर मोहोळ क्रिकेट संघाने 3 षटकामध्ये 1 गडांच्या मोबदल्यात 47 धावा खर्च करतोय. म्हणजे शेवटचे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू म्हणजे अत्यंत महत्वपूर्ण 12 चेंडू. फलंदाजांना रोखतायत का धावा खर्च करतायत येणारे 12 चेंडू सांगतील. सौरभ देवकुटे राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहेत. गोलंदाजीला येत आहेत. संघाचं 4थं वैयक्तिक असं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज आहेत. बड़ा इंपॉर्टेंट मैच यहाँ पर चलता हुआ, बिल्कुल क्वार्टर फाइनल की चौथी मैच यहाँ पर चल रही है. देखना है ये तालुका हवाई से कौन जाएगा सेमीफाइनल की रेस का फैसला करने के लिए इस वक्त मैच शुरू हो चुका है. तो जोर से मारना चाहते थे गेंद बल्लेबाज के बैट के करीब से जा रही है. विकेट कीपर के पास
सौरव आएंगे देवकोती गेंदबाजी करने के लिए, जिनकी गेंदबाजी का मुकाबला करने के लिए इस वक्त जिनके बल्लेबाजी में हंगामा चल रहा है, तूफानी बैटिंग चल रही है मैदान में, बिल्कुल जो तूफान है उस तूफान का नाम है बिल्कुल संदीप मकवाना। संदीप मकवाना इस बार सीधे गेंद को उठाकर खेलना चाहते हैं, लेकिन कौन भी इनका मौका मिल सकता है, इस बार विकेट आ सकती है और आते ही बिल्कुल विकेट ले ली वहां पर। अच्छा कैच वहां पर विकेटों के पीछे राजेश माने ने पकड़ा है। वीर मराठा चषक क्रिकेट टूर्नामेंट जो चल रही है इस वक्त, बिल्कुल हमारे मालकोटे के बिल्कुल रमेश जी भी यहाँ पर आए हैं, उनका भी मैं वेलकम करता हूँ, स्वागत करता हूँ। मालकोटेच्या ग्राउंड मध्ये निश्चितच स्पर्धा असते, त्या स्पर्धेचं नियोजन करणारे संयोजक इथं आलेत आणि अजून एक निश्चितच फक्त शनिवार रविवारच्या मॅचेस 4 मॅचेस असतात। निश्चितच JPL म्हणजे चंद्रोदय प्रीमियर लीग अध्यक्ष मल्लू नंदरगी हे म्हणतात की आम्ही जे खेळाडू खेळतो प्रत्येकाला बॅटिंग आणि प्रत्येकाला बॉलिंग दिली जाते। 20 वर्ष मॅचेस ते भरवतात गेल्या 5 वर्षापासून। प्रत्येकाला काही ना काही मिळलं पाहिजे हा उद्देश त्यांनी ठेवलाय। बॅटिंग असेल बॉलिंग असेल काही ते मिळणार 100%। इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए पुनः गोलंदाजी करते हुए सौरभ। सौरभ की गेंदबाजी की बात करना चाहेंगे तो इस वक्त गेंदबाजी की बात करना चाहेंगे, बिल्कुल सौरभ अभी भी विकेट ले चुके, बड़ी विकेट मिली है। शॉर्ट गेंद थी, इस बार बैकफुट पर चलेंगे, हवा में गेंद, व्हाट अ कैच, व्हाट अ एक्सलेंट कैच मिस्टर संतोष नलवडे, जबरदस्त कैच पकडतोय, इथं फलंदाज होईल बाद। नए खिलाड़ी वहां पर रोहित जाएंगे खांडेकर, जिन्होंने गेंदबाजी में काफी जबरदस्त गेंदबाजी की। मेरे ख्याल से 9 विकेट लेकर बिल्कुल विकेट लेने की रेस में नंबर 1 पर रहने वाले खिलाड़ी रोहित खांडेकर उंगलियों के जादूगर है, लेकिन इस वक्त अब बल्ले से कुछ कमाल करना पड़ेगा। तुम्हाला बॅटिंग मध्ये करावं लागेल, तुम्ही गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी करता, परंतु संघाला गरज आहे ती बॅटिंगची। आता जर धावसंख्या जर पाहिली, टोटल धावा झाल्या 47 धावा, या षटकामध्ये गोलंदाजीने धावेवर लगाम लावलाय, जबरदस्त गोलंदाजी इथे केली जाते। दरम्यान धावसंख्या आपण पाहतो, टोटल धावा त्याला 47 धावा। इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे, इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करने के लिए तैयार है इस वक्त अपने ओवर की अगली गेंद लेकर। इस बार रिवर्स खेला आते ही बिल्कुल कैच लिया जा रहा है। इस बार ये देखिए क्या कैच पकड़ा वहां पर, व्हाट अ कैच, व्हाट अ एक्सलेंट कैच पकड़ा जाता था। लगातार तीसरी गेंद पर तीसरी विकेट, और ये सौरभ देखो तो हैट्रिक मिल रही है वहां पर। सौरभ देखो तो इथं मात्र हॅट्रिक घेतोय, निश्चितच फलंदाज बाद झालाय, धक्का लागतोय, धक्का लागतो इथं। निश्चितच संयोजन समितीने मात्र निर्णय घेतलाय, स्पर्धा समिती ज्यावेळेस मॅचेस सुरू झाल्या होत्या त्याप्रमाणे जे नियम ठेवले होते त्या नियमानुसार सेमीफायनलचे मॅचेस असतील याची नोंद घ्यायची आहे। म्हणजे तालुका वाईजचे मॅच तालुका गटाबरोबर सेमीफायनलची असेल, आणि ग्रामीण म्हणजे गाव वाईजची मॅच गाव वाईज बरोबर असेल, म्हणजे याचा अर्थ राजहंस क्रिकेट संघ वळसंग बरोबर लढेल, आणि निश्चितच युगा क्रिकेट संघाची मॅच कोणावर असेल या मॅच मध्ये जो जिंकेल त्याच्यावर मॅच असेल। वेदांत दंडी यांचा देखील वाढदिवस आहे, त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील। आज मला वाटतं 5-6 लोकांचा वाढदिवस आहे, जसे की रितेश कुलकर्णी असतील, आपले स्वप्नील असतील, आणि मला वाटतं रोहन बुत्रा देखील असेल, आणि हे चौथे आता वेदांत दंडी। इस बार 4 गेंदों में बिल्कुल रन दिए हैं, बिल्कुल मनोज माने का रिकॉर्ड का यहाँ पर बराबरी हो सकती है, देखना पड़ेगा। 3 गेंदों में 3 विकेट तो हो चुके हैं इस वक्त। बहुत अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी, इस बार मारने की कोशिश में क्या गेंदबाजी चल रही है, क्या गेंदबाजी चल रही है इस वक्त। सौरभ देखोते की तारीफ करने की वहां पर अनुशासन भरी गेंदबाजी, नियंत्रित अंदाज की गेंदबाजी, धावेला मात्र लगाम लावलं गेलंय, अतिशय जबरदस्त गोलंदाजी, तुल्यबळ गोलंदाजी इथं केली जाते।
इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे और फिर गेंद इस बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल बॉलर टू बैक निकल रही है. लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंददार के 1 रन मिळेगा. दुसरे की दौड लगा जा रही है. अजिंक्य चव्हाण तिथे क्षेत्ररक्षण करतो. गचाळ क्षेत्ररक्षण 2 धाबा तिथे घेतल्या जातील. 2 धाबांनिशी 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 49 धाबा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 49 धाबा. मला वाटतं फलंदाजीला आपण पाहतोय अमोल भोजने. मला वाटतं वय वर्ष 47. सध्या ते बॅटिंग करत आहेत. वयाला निश्चितच वय हे आकडा असतो परंतु तुमच्यामध्ये खेळण्याची जिद्द आणि तुमच्यामध्ये इच्छाशक्ती प्रबळ इच्छाशक्ती ज्याला म्हणतो तो इच्छाशक्तीच्या बळावर ते क्रिकेट खेळत आहे तिथे. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला आपण पाहतो राजेश मानेला. राजेश माने गोलंदाजी करतील. वैयक्तिक मला वाटतं पहिलं आणि संघाकडून शेवटचं 5वं षटक घेऊन बॉलिंगसाठी येतोय. राजेश मानेचा पहिला चेंडू नो बॉल. बिमरचा चेंडू टाकलाय का बघावं लागेल. पंच म्हणतात नो बॉल असेल. नो बॉलचा इशारा पंचांकडून होतोय. नो बॉल +1 येतील. 2 धाबा. 2 धाबांनिशी संघाची भारतीय धावसंख्या पुढे जाते. टोटल धाबा झाल्यात 51 रन. सामन्यासाठी पंच म्हणून समीर शेख आणि त्याचबरोबर आपले दुसरे पंच सागर. इस बार मारने की कोशिश में गेंददार के जब तक गेंद को खिलाड़ी मारने की कोशिश में विकेट कीपर के पीछे गेंददार के 1 रन लेने का मौका बनता हुआ 1 धाबेनिशी संघाची भारतीय धावसंख्या झाली ती 52 धाबा. निश्चितच क्रिकेट स्पर्धा जी आहे आपले CPL टुर्नामेंट म्हणजे चंद्रोदय प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचं वैशिष्ट्य काय. बाकीचे खेळाडू म्हणजे प्रत्येकाला बॅटिंग बॉलिंग मिळणारी स्पर्धा म्हणजे 20 ओव्हरची मॅच असते. भरपूर ओव्हर्स असतात आणि बॅटिंग सर्वांना बॅटिंग बॉलिंग कंपल्सरी आहे. निश्चितच गेल्या 4 वर्षापासून स्पर्धा भरवली जाते. यंदा 5वं वर्ष आहे आणि या स्पर्धेचं नियोजन जे आहे निश्चितच आमचे अध्यक्ष मल्लू नांदर्गी यांच्या वतीने ती स्पर्धा इथे भरवली जाते. दरम्यान इथं देवा स्पोर्ट्स म्हणजे आपले सांगोलाहून येत्या 5 तारखेपासून सांगोलाची मानाची अभिमानाची स्पर्धा आपल्या भेटीला येते. 8 पारितोषिक असणारी स्पर्धा. मित्रांनो तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर पॉम्पलेट पडलेल्या YouTube आपल्या व्हॉट्सअपवर तिथे आपण नावं द्यायची आहेत. इथं क्लासिकल पंच मारला गेला. चेंडू जातो सरळ 4 धाबेसाठी. भारतीय धावसंख्या पोहोचली थी 57 धाबा. ये देखिए बैकफुट पंच जैसे कहा जा सकता है. अमोल भोजने सर की मैं तारीफ करना चाहूंगा. ये देखिए क्लासिकल पंच. दरम्यान मारायचा प्रयत्न इथं मात्र चेंडू जातो तर सरळ डीप स्कोर लेगला. एक सिंगल धाव तिथे घेतली जाईल. एका सिंगल धाबेनिशी संघाची भारतीय धावसंख्या जाऊन पोहोचली ती हो जाऊ नका तिकडे इकडे हो काका. मागे सरकून कोपऱ्यात जाऊ नका. बाहेर बाहेर रोडाच्या बाहेर जायचं पलीकड साईडला. कोणी कोपरे बघून जाऊ नका. हा CCTV कॅमेरे बसले त्यांच्याकडनं दंड वसूल केला जाईल. जिथं तुम्ही जिथं जाऊन सुसू करणार तिथं तुमचे साफ करायला लावलं जाईल. मी पुन्हा विनंती करतोय वीर बराडा संघाचे निश्चितच आपले वीर बराडाचे आपले समर्थक जे आहेत जे आपले कमिटी मेंबर जे आहेत भरपूर जण मॅच बघत आहेत त्यांना विनंती करतो की आपण मॅच टीव्हीवर न बघता इथं ग्राउंडवर यावं ही नम्रतेची विनंती असेल.
चलेंगे, ये 4 रन है, 4 रन बताए जा रहे हैं। ऐ, धावा किती आहेत आताच्या? 4 धावा चौकार. इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए तैयार होंगे भी अपने ओव्हर की अगली गेंद लेकर. सरळ मारलाय चेंडू, बॉलरच्या मागे जातो निश्चितच. इथं पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूवर येथील दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो. 2 धाबांची संघाची भारतीय धाव संख्या झाली ती 63 धाबा आणि इथं धावबाद. मला वाटतं या डावातील हा शेवटचा चेंडू आहे. दरम्यान धावसंख्या जर पाहिली तर 63 धावा 5 गडी बाद. 63 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स. बारी गेंद उल्टा गेंद, इस बार भी मारना चाहते हैं, गेंद बल्लेबाज के पैरों से लगने के बाद विकेट कीपर के पीछे गेंद डाल के जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते हैं, एक रन लेने का मौका बनता हुआ इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 64 रन बने. मॅच जीतने के लिए 65 का टार्गेट है. मॅच जर जिंकायची असेल तर 65 धावाचं आव्हान दिलं गेलंय. 65 का टार्गेट है. चला पुढची सेमीफायनलची जी मॅच असेल, ओळे क्रिकेट संघाचे कॅप्टन आणि मला वाटतं वळसंग संघाचे कॅप्टन दोघांनी यायचं आणि टॉस करायचंय. पुढे संघाचे कॅप्टन आणि वळसंग संघाचे कॅप्टन तुमच्या म्हणण्याप्रमाणे मॅच दिली आहे, ताबडतोब टॉससाठी यायचंय. मी परत एक विनंती करतोय, खेळाडूंना मी मागास सातत्याने सांगतोय की मागे जाऊ नका. लघु शंका करू नका. ग्राउंडच्या बाहेर जायचंय. मला वाटतं बाहेर गावचे जे खेळाडू आले त्यांना इथं माहिती आहे या गावाचं या ग्राउंडचं नियम काय ते. कृपया नियमाचं उल्लंघन करू नका. पुढच्या वेळेस जर कुठल्या खेळाडून जर तिथे गेला दिसल्यानंतर डायरेक्ट 10 धावाची पेनल्टी असेल त्याच्या विरुद्ध. चला यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या स्पर्धेचे करता धरते म्हणजे या स्पर्धेचे आधारस्तंभ माननीय आदरणीय वैभव जाधव सरांच्या शुभास्ते आपण या मॅचचा टॉस करतोय. वैभव जाधव सरांच्या शुभास्ते या मॅचचा आपण टॉस करतोय.
सामना देखील 5 षटकाचा आहे रितेश सर. वसंत की क्रिकेट टीम बनाम राजहंस ओले क्रिकेट टीम के बीच ये सेमीफाइनल की पहली लड़त. टॉस हो रहा है. वसंत ने टॉस जीता और पहले बॉलिंग चुनी है. तसं पाहिलं तर राजहंसला जे पाहिजे होतं त्यांना ते मिळालं आणि त्यांना जे पाहिजे होतं त्यांना ते मिळालं. म्हणजे त्याला दोन्ही दोन्ही कॅप्टन खुश आहेत. तेव्हा गोलंदाजीला आपण पाहतो निश्चितच सलामीचे गोलंदाज वैभव असतील परंतु गोलंदाजीला जर पाहिलं लखन गावडे आणि त्याच्यावर सोलापूर जिल्ह्याचा क्रिकेटचा ढाण्याबाग, सोलापुर जिले क्रिकेट की आन बान शान, जिनकी बल्लेबाजी की तारीफ इंटरनेशनल क्रिकेटर आकाश चोपड़ा ने की थी, वो खिलाड़ी यानी की विठ्ठल चव्हाण. शैलेश लोंढे आणि त्याचबरोबर सुनील शिंदे यांचं देखील मी स्वागत करतो इथे. पहिला चेंडू मारायचा प्रयत्न, चेंडू अगदी कव्हरला जातोय, हवेत आहे, गॅप मध्ये जातोय चेंडू. दरम्यान इथं मात्र क्षेत्ररक्षक चेंडू येतील. खराब फिल्डिंग विठ्ठल चव्हाण. पाहूया चेंडू पैकी भरून 2 धावा घेण्याची संधी येते आणि 2 धावांच्या धावसंख्येचा श्री गेने श्री अकेडमी मोहग 11 इस टीम का बिल्कुल स्कोर हो चुका धोरण पहले गेंद पर. सोलापुरातील सोलापूरच्या मानाची, सन्मानाची, स्वाभिमानाची, अभिमानाची स्पर्धा म्हणजेच आपल्या सर्वांची अतिशय प्रिय स्पर्धा वीर मराठा क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा हा निश्चितच 4था क्वार्टर फायनल मॅच आपण इथं पाहतोय. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. याच पात्र पायाकडे चेंडू स्वीपचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू फलंदाजा पायाला लागून मात्र तो विकेट किपरच्या मागे. दरम्यान पाहूया पंच काय म्हणतात. लेग बायचा इशारा पंचांकडून होतो. दरम्यान एका धाबेनिशी धावसंख्या मात्र पोहोचली. ती टोटल धावा झाल्या 3 धावा. निश्चितच या स्पर्धेची निश्चितच 4थी क्वार्टर फायनल मॅच. 4थ्या क्वार्टर फायनल मधील धाव क्रमांक. हेमंत सर या, हेमंत सर या, डबल माईक लावलं इथे. चेंडू हवेत मारलाय. पाहूया विठ्ठल चव्हाणची विकेट येणार का नाही. चेंडू मात्र थोडासा जवळ पडतो, अलीकड पडतोय. दरम्यान इथं मात्र एक सिंगल धाव घेण्याची संधी येते. एका सिंगल धावांची धावसंख्या पोहोचली ती तब्बल 4 धावा. हॅलो 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 हॅलो. चला हेमंत सर, तर ही मॅच अतिशय इम्पॉर्टंट आहे. बघूया पुढचा चेंडू टाकला जाईल. सरळ मारला चेंडू, बेडॉफ क्षेत्ररक्षक डोक्यावरून फटका खेळलाय. चेंडू जातो सरळ 4 धाब्यासाठी. एकीकडे संघ पाहतो, मला वाटतं कोल्हापूर डिस्ट्रिक्ट शिरोळा तालुक्याचा संघ इथे खेळताना आपण पाहतो. हेमंत सर, काय वाटतं मॅच मध्ये काय करावं लागेल बॅटिंग टीमला तर मॅच जिंकायची असेल? काठीताटीचा सामना तर आहेच सर, कारण की हा संघ कोल्हापूरवरून आलेला आहे. उगेच इथेपर्यंत आलेला नाही. क्वालिटी तर आहे संघाची, परंतु तितकेच अनुभवी फलंदाज आहेत. ते म्हणजे 360 डिग्री म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं तो फलंदाज, तो मात्र इथे नॉन स्ट्राइकच्या रूपात उभा आहे. त्यांचं नाव आहे विठ्ठल चव्हाण. लेकिन लखन गौड़े भी बिल्कुल कुछ कम नहीं है. बिल्कुल बहुत जगह पे इन्हें आइकॉन खिलाड़ी की तरफ बुला जाता है.
कब बुलाया जाता है? आदि सिद्ध झाले पाहिजे, नंतर आपोआप प्रसिद्ध व्हाल, यानी कि प्रसिद्ध बनने के लिए योग्यता दिखाने वाले खिलाड़ी, प्रतिभाशाली खिलाड़ी है लखन गावड़े। ये गेंद थोड़ी सी गेंदबाजी में तेजी लाना चाहते हैं, गेंद बल्लेबाज को चकमा देती, गेंद विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है। अब तक 5 गेंदे होने के बाद स्कोर है केवल 8 रन। 5 चेंडू झाले, धावा झाल्या 8 धावा। गोलंदाजीला आपण पाहतोय वैभव खबाले गोलंदाजी करतील, या षटकातील पुढच्या चेंडू घेऊन बॉलिंग करतील। ये गेंद ऑफ्टन के बहरा, इस बार यॉर्कर लेन की गेंद करने की कोशिश, लेकिन शिवाजी सरांचं कौतुक असेल मित्रांनो, यांच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे। फक्त वय वर्ष 69 वर्ष आहे, काय जबरदस्त फिल्डिंग केली गेली। शिवाजी संकपाळ सर यांचं कौतुक असेल, जबरदस्त फिल्डिंग। ये केवल 69 साल का नौजवान खिलाड़ी है। एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती इथं मात्र निश्चितच पहिल्या षटकाचा खेळ संपतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 9 धावा। आता मॅच जिंकायची असेल तर 24 मध्ये 56 धावा करायच्या आहेत, म्हणजे प्रत्येक षटकामागे जवळजवळ 14 धावाची सरासरी राखायला लागेल तर मॅच जिंकायची असेल। आता मला वाटतं गोलंदाजीमध्ये ज्या गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 9 विकेट घेतले आहेत, तो गोलंदाजीला रोहित खांडेकर उंगलियों की जादू करते हैं। सीमेंट विकेट पर ज्यादा गेंद को टर्न करने की क्षमता रहने वाले खिलाड़ी हैं मिस्टर रोहित खांडेकर। इस बार बिल्कुल मारने की कोशिश में, गेंद हवा में है, नीचे खिलाड़ी आ गए। मैंने पहले ही बताया था कि रोहित खांडेकर उंगलियों की जादू चलती है, और आते ही पहली गेंद पर विकेट ललचाई और चटकाया वहां पर सूरज, जिन्होंने कैच को पकड़ा। वहां पर सूरज मुजावर फील्डर है जिन्होंने कैच को ले लिया, और आखिरकार पहली विकेट यहाँ पर आ रही है। काय वाटतं ही जी विकेट, मला वाटतं लखन गावडेची विकेट आहे, कोल्हापूर क्रिकेट संघाला उत्सव मिळवून देणार असेल हेमंत सर? नक्कीच सर, कारण की इथे रोहित खांडेकर करतोय वार आणि लखन गावडे होतोय गार। संघासाठी पहिला झटका, पहिला गडीगार होतोय। एक गड्यांच्या मोबदल्यात इथे मात्र संघ संकटात सापडतोय। एक गड्यांच्या मोबदल्यात 9 धावांवरती संघ इथे सापडतोय, तर त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जात आहेत। नवीन फलंदाज नाव सांगा। रोहित खांडेकरच्या प्रत्येक विकेटसाठी मनीष काळे यांच्या वतीने निश्चितच 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। आणि मला वाटतं 6 विकेट आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ज्याने घेतल्या गोलंदाजीमध्ये, तो गोलंदाज आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून का बरं आलो, काहीतरी करण्यासाठी आलोय, इथं गोलंदाजीमध्ये दाखवतो रोहित खांडेकर। आरके आरके यानी कि रोहित खांडेकर फिर से गेंदबाजी करने के लिए इस ओवर की दूसरी गेंद लेकर बॉलिंग करेंगे। इस बार रिवर्स खेलने की कोशिश में, गेंद बल्लेबाज के बिल्कुल बैट के करीब से जा रही है, विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है। नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए आ रहे किरण लोकरेला मात्र हा चेंडू निश्चितच डॉट गेलाय। विकेट कीपर संदीप पकवाराच्या हाती चेंडू जातोय। फिर से ज्यांनी बलंदाजीमध्ये वादळी बॅटिंग केली होती, तो खेळाडू मात्र विकेट कीपिंग करतो संदीप पकवाना। अकोट टप्प्याचा चेंडू भिरकून दिलाय, मारून फेकून दिलाय, सरळ जातोय सीमा। सागर, काय जबरदस्त षटकार। आणि सागरने जर डीएन रॉक सारखा जर व्हाईट बॉल दिला तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक संदीप राठोड कडून। मला वाटतं आपले चेतन ओनगोंटी महाराष्ट्र पोलीस यांचं देखील इथं आगमन झालं, त्यांचं देखील वेलकम असेल।
दरम्यान धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा झाली, एक खेळाडू बाद झाला. दरम्यान या षटकातील आपण चेंडू क्रमांक टाकला जाईल 14 चेंडू. हो, इथं मात्र आडवा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय आकाश मार्गी, सीमा पार करेल. 6 धावा षटकार येतोय. काय जबरदस्त. सागर परत एक बार जबरदस्त फटका. ज्यांनी कॅच पकडली त्यांना 100 रुपये दिले जातील, त्यांनी इकडे यायचंय. प्रेक्षकांनी ज्यांनी कॅच पकडली त्यांनी स्टेजकडे या. 100 रुपये दिले जातील लगेच. या लवकर. दोन चेंडू 2 षटकार मारले गेले किरण लोगडे कडून. हो, सुंदर चेंडू याच मात्र फुल लेनचा होता. धाव घेण्याचा प्रयत्न इथं मात्र होईल का? धावबाची संधी आणि सुटतीये संधी इथे. संधी सुटली आहे. एक सिंगल धाव घेतली जाईल. दरम्यान एका धावेनिशी धावसंख्या पोहोचली 22 धावा. काय हेमंत सर, ही जी विकेट होती मला वाटतं विकेट आली असती इथे. एक तर विठ्ठल चव्हाण नाही तर इनफॉर्म बॅट्समन किरणची विकेट गेली असती. काय वाटतं ही विकेट मला वाटतं मोहोळ संघाला तारणार का? नक्कीच सर. तर या ठिकाणी आपण हे प्रेक्षक नाव विचारा जरा प्रेक्षकांचं जरा. पाणी टाकीजवळ राहणारे अक्षय उत्तरकरांनी विचारलं की प्रश्न काय? मी कॅच पकडली 100 द्या. 100 देऊन टाकले त्याला. त्याला सेमीफायनल पासून 200 रुपयाचं पारितोषिक कॅच पकडणाऱ्यासाठी. विठ्ठल चव्हाण इथं कॅच येईल का? आली आहे कॅच. आली आहे कॅच. किरण सदले कैच पकड़ने वाले खिलाड़ी बिल्कुल इस विकेट के लिए बिल्कुल मनीष काळे यांच्या वतीने मात्र 100 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला दिलं जाईल. नवीन फलंदाज आतो अंकुश चव्हाण. न्यू बैट्समैन बल्लेबाजी करने के लिए जा रहे हैं अंकुश चव्हाण. आता नवीन फलंदाज जातो अंकुश चव्हाण. हा देखील मोहोळ तालुक्यातील पेनूर गावचा उत्कृष्ट क्रिकेटपटू इथं बॅटिंग करतोय. आणि मला वाटतं या ठिकाणी निश्चितच 2 षटकं संपली. तब्बल धावा झाल्यात 22 धावा, 2 गडी बाद, 2 षटकं संपलेली आहेत. मला वाटतं रितेश कुलकर्णी यांचे बंधू शैलेश सरात पार्टी द्यायला पाहिजे तुम्ही. भावांचा वाढदिवस आज तुमच्या. 3 नंबर बंधू. अमोलचं हाती चेंडू दिला गेलाय. अमोल येथे गोलंदाजीला वैयक्तिक पहिला आणि संघाकडून धावाचे षटक क्रमांक टाकतील. 3रं षटक अमोल गोलंदाजी करतोय आणि त्याचा सामना करतो आता म्हणजे समीकरण असेल 18 मध्ये 43. अशीच मॅच मला वाटतं वीर मराठाला आली होती. वीर मराठेने चेस केली मॅच. आता श्री अकॅडमी मोहोळ संघ हा धावाचा चेस करणार का, पाठलाग करणार का बघावं लागेल. सरळ मारला फटका, चेंडू जातो तो निश्चितच वडी स्ट्रॉंग आपला जाईल. दरम्यान इथं मात्र सिंगल धाव येण्याची संधी येते. एका सिंगल धावनीशी संघाची भारतीय धाव संख्या 2 पोहोचली होती. 23 धावा 2 गडी बाद. 23 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. परत अमोल गोलंदाजी करतो. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन फलंदाज असेल अंकुश चव्हाण. इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए भी देखें 2 रफ्तार से गेंद थी, लो फुल टॉस आई लेकिन जमीन के सहारे स्ट्रोक मारा इस बार
लेकिन लॉन्ग ऑन में फील्डर जब तक की गेंद को फील करते सिंगल रन बनाने का मौका मिलता हुआ आगे बढ़ता हुआ स्कोर 24 की ऑफ पर 24 धावा झाला आहे. निश्चितच या ठिकाणी मारायचा प्रयत्न बॅटची टॉपेज लागतीये विकेट येईल का तिथे बघा लगेच शिवाजी सराच्या हातून जेल सुटतोय तिथे शिवाजी सराच्या हातून जेल सुटतोय. निश्चितच क्रिकेट की जो हमेशा काबूत होती है कैचेस विन मैचेस कहते हैं पकड़ो कैच जीतो मैच कहा जाता है. कैच छूटा गेंदबाज का दिल टूटा साथ ही साथ एक रन भी लूटा. आगे बढ़ता हुआ स्कोर टोटल स्कोर 25 की ऑफ पर 25 धावा झाला आहे. इस बार धावसंख्या बदली ती 25 धावा. इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे. इस बार पुन्हा अमोल गोलंदाजी करतो. या षटकातील चौथं चेंडू घेऊन बॉलिंग करेल. त्याचा सामना केला जाईल. फलंदाज असतील अंकुश चव्हाण. हा चेंडू पाहायला सोडून दिला खेळण्याचा कुठलाच प्रयत्न चेंडू जातो ऑस्ट्रोमच्या बाहेर. इथं मात्र पंच म्हणतात की तिसऱ्या पंचांची इथं मागणी केली जाईल फिल्डिंग टीम कडून. व्हाईट बॉल तर पंचांचा निर्णय बघावा लागेल इथं काय दिला जाईल. लीगल बॉल चलिए फिर डिलीवरी है. चलेंगे इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे. चला पंचांचा निर्णय इथं मान्य करून मॅच चालू करायची. पंचांचा निर्णय मान्य करून मॅच चालू करा. आणि हे फेअर डिलिव्हरी दिले गेल्या पंचांकडून तिसऱ्या पंचाने फेअर डिलिव्हरी ठरवली. 25 धावा झाल्या. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू मारायचा प्रयत्न चेंडू आकाशात आहे उंच परूया या झेल होणार का आणि होईल झेल इथे इथं झेल होईल लागतोय धक्का. इथं मात्र विकेट जाते. निश्चितच विकेट गेल्यानंतर धावसंख्या आपण पाहतो 25 धावा झाल्या. सतीश मेहता देखील मला वाटतं जोडले गेले हैदराबादहून. त्यांचं देखील आपण स्वागत करतो. समर्थ मोटकरी सोलापूरचा क्रिकेट प्रेमी स्वतः क्रिकेटर चांगले आहेत. मला वाटतं गोल्ड प्रीमियर लीगचा गोल्ड हिरा त्याला म्हणलं जाईल समर्थ मोटकिरीला. दरम्यान धावसंख्या पोहोचली ती 25 धावा 3 गडी बाद. इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे गेंद. बहुत अच्छी गेंद थी इस बार बल्लेबाज के बैट के नीचे से जा के बिल्कुल विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है. इसी बीच जहां तक की ओव्हर्स की बात करना चाहेंगे 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकांतर धावा झाल्यात 25 धावा. इथं मात्र श्री अकॅडमी क्रिकेट संघाला मॅच जिंकायची असेल तर बॅटिंगचा गेअर बदलावा लागेल. तुम्हाला 1-2 धावांनी काय होणार नाही. मॅच जिंकायची असेल तर चौकार षटकार मारावं लागतील. काय हेमंत सर काय करावं लागेल तुम्हाला वाटतं इथं बॅटिंग टीमला जर मॅच जिंकायची असेल तर? नक्की सर हे म्हणजे इथं चेस होतं सर. इथं हार नाही मानली पाहिजे. 12 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. आक्रमक तर खेळावंच लागेल. तितकेच एक अनुभवी फलंदाज आहेत सोलापुरात. त्यांना कॅप्टन या नावानं ओळखलं जातं सोलापूर पूर्ण जिल्ह्यामध्ये.
असा फलंदाज मात्र नॉन स्ट्राईकला उभा आहे. त्यांचं नाव आहे संतोष नलावडे. अपनी प्रतिभा दिखानी पड़ेगी इस वक्त पर। बिल्कुल भले ही मोहर टीम संकट में नजर आ रही है, लेकिन हमेशा संकट जब होता है तो खुद से बोला कीजिए, आय एम अ बिग फॅन माय सेल्फ. मी करू शकतो हा विचार केला पाहिजे. तुम्ही केलं, आम्ही का करू शकत नाही हा विचार ठेवला पाहिजे. और निश्चित ही ऐसा भी कहा जाता है, मान लिया तो हार है, ठान लिया तो जीत है. आप पर निर्भर है आप क्या करते हैं. ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, जो मुसीबत में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है. इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करने के लिए तैयार है. बॉलिंग करेंगे इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर. जोरबान गेंद इस बार देखिए बेटा उठाकर फेंका. इस बार ये किया, विकेट आएगी. आ रही है विकेट वहां पर. आ गई विकेट. रोहित खांडेकर इथं मात्र तिसरी विकेट घेतोय रोहित खांडेकर. स्पर्धेमध्ये तब्बल 12 विकेट घेतो आणि जवळजवळ मला वाटतं 7,000ची जी रेस आहे त्याच्यामध्ये नंबर 1ला येते. इथं मात्र देव पावला म्हणावं लागेल फिल्डिंग संघाला. फिल्डिंग संघाला देव पावला, कारण देवाने कॅच तिथं पकडली आहे. पण एक फलंदाज इथं बाद होताना आपण पाहतो. नवीन फलंदाज जातो बॅटिंगसाठी. मला वाटतं सज्जन लोहार आता फलंदाजीला जातोय. सज्जन लोहार क्या करेंगे कमाल. लेकिन गेंदबाजी की बात करना चाहेंगे रोहित खांडेकर, जिनके नाम पर अब तक 12 विकेट इस टूर्नामेंट में. ओ सज्जन ऑन फायर फायर फायर. ऐसे ही छक्के लगाने पड़ेंगे अगर मैच को बनाना है. इथे इथे मात्र 31 धावा झालेत. आता मॅच जिंकायची असेल 10 मध्ये मला वाटतं 5 षटकाराची आतिषबाजी करावं लागेल. 6 चेंडू मध्ये 5 षटकार, 1 चौकार मारावा लागेल. म्हणजे 6 चेंडू ग्राउंडच्या बाहेर पाठवावं लागतील. देखिए कैमरे वर्क की मैं तारीफ करना चाहूंगा. देखिए कैमरे वर्क भी बिल्कुल तारीफ है. बॉल देखिए बैट्समैन की बिल्कुल जो उड़ाया था उसे देखिए. हवाई हमला बोला जा रहा है इस बार. वेलकम गेट के सामने से गेंद निकल रही है. 6 रन छक्का मिलेगा इस बार. फटक्यात आहे वजन, धाबा मिळतील अर्धा डझन. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान अजूनही धावसंख्या जर पाहिली तर 10 चेंडू मध्ये 34 धावा करायच्यात. मारायचा प्रयत्न बॅटची हलकीशी एज लागते. विकेट किपरच्या मागे जातो चेंडू. शॉर्ट सिंगल धाव घेतली जाईल. एका सिंगल धावेनिशी धावसंख्या मात्र पोहोचली ती 32 धावा. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतो. निश्चितच आपण पाहतोय गोलंदाजीला जोरवान चेंडू मारायचा प्रयत्न. बॅटची टॉपेज लागते. विकेट किपरच्या मागे क्षेत्ररक्षक चेंडू येतील. अगदी सोपा झेल तिथं मला वाटतं वैभव खमाले यांनी कॅच पकडली येते. कॅचेस इन बॅचेस कहा जाता है. अच्छा कैच अच्छा कैच वहां पर पकड़ा जा रहा है. तो निश्चितच सौदी समाजच्या मॅचेस में 16 गोटी 16. चार गडी बाद धावसंख्या झाली ती 32 धावा. सध्या निश्चितच युट्यूबवर माझे मित्र निश्चित आरबी बॉस म्हणजे राहुल वायेकर हे देखील माझ्यावर जोडले गेलेत. राहुल सरांचं इथं मी मनपूर्वक वेलकम करतोय. अतिशय नावाजलेले युट्यूब चॅनल म्हणजे आरबी बॉस चॅनल. या चॅनलचे माझे मित्र राहुल वायेकर यांचं देखील मी स्वागत करतो इथे. याच मात्र स्लिप शॉटचा फटका मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवर येथील पकडली आहे झेल. आणि इथं मात्र जो बेस्ट बॉलरचा दाबा जो मजबूत करतोय आणि बेस्ट बॉलरच्या बरोबर मला वाटतं मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये देखील पुढे चालले आहेत खेळाडू. इथं यांना ही विकेट येते. मला वाटतं 5वी विकेट इथं आली आहे. रोहित खांडेकर पंजा घेतोय. पंजा कांग्रेचुलेशन रोहित, क्या जबरदस्त गेंदबाजी. दूसरी बार ये 5 विकेट लिए हैं.
राजेश माने जातोय फलंदाजीला, नवीन फलंदाज. आता 7 चेंडू मध्ये धाबा करायचे, 33 धाबा. 7 बॉल रिमेनिंग, रिक्वायर्ड रन टू 33 रन्स. आगे चला गया इस बार, इनको लॉफ्ट स्ट्रोक लगा जा रहा, नीचे खिलाड़ी, विकेट आ सकती है और ये शायद क्या छूटा वहां पर, लेकिन 1 रन आएगा. 1 रन के साथ आगे बढ़ता बस स्कोर 33 की योग पर. आता शेवटचे 6 चेंडू आणि मॅच जिंकायला बनवायचे. मला वाटतं इथं अजून 32 धावा करायचे. निश्चितच अशीच मॅच एक चालली होती नरखेडच्या मैदानावर. विठ्ठल चव्हाण बॅटिंग करत होते, शेवटच्या षटकामध्ये 34 धावा करायच्या होत्या आणि विठ्ठल चव्हाण ते 34 धावा बनवल्या होत्या. त्याच्यामध्ये 5 षटकार आणि 1 चौकार मारला होता. गोलंदाज माझे जवळचे मित्र आहेत, सांगायची गरज नाही. परंतु त्या गोलंदाजानंतर नॉर्थ सोलापूरमध्ये उत्कृष्ट बॉलरचं पारितोषिक पटकवलं होतं. वॉटसर का नवासर आमचे. आता गोलंदाजीला देवा वर घ्या ना, त्याचं मॅच झाल्यानंतर लगेच सांगा त्यांना इकडे पाठवून द्या, ऍड करून घ्यायचंय. तो देवा है तो लंबे कद के खिलाड़ी, इनको देखकर बिल्कुल मोहम्मद मुकरम की याद आ रही है, जो हाल ही में टूर्नामेंट हुई थी. ऐसे ऊंचे कद के खिलाड़ी थे जो हैदराबाद से बिलोंग करते हैं. इस बार मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल मिडविकेट क्षेत्र में सिंगल आएगा. इस सिंगल रन के साथ अब 5 गेंदे और मैच जीतने के लिए 31 चाहिए. आपले नामवंत पंच महेश सोनोने सर देखील सध्या माझ्यावर जोडले गेले, त्यांचं देखील मी स्वागत करतो इथे. एक पारितोषिक इथं लावलं गेलंय. प्रवीण कुलकर्णी सरांनी जर एका हातात कॅच पकडली तर महेश सोनोने सराकडून तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. 1000 रुपयाचं बक्षीस. मला वाटतं गब्बर म्हणजे चेतन नराल यांचं देखील इथं आगमन झालंय, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. इथं मात्र फलंदाजाने चौकार मारलाय. 4 धाब्यांची संघाची भारतीय धावसंख्या पुढे जाते. 38 धाबा, 4 चेंडू 27 धाबा, 4 षटकारच्या होतात 24 धाबा. म्हणजे मॅच इथं मात्र निश्चितच शिरोळ क्रिकेट संघाच्या बाजूने, सनी स्पोर्ट्सच्या बाजूने मॅच इथं जातीये. ओ सुरेख चेंडू भिन्नाट वेग. इथं हेलिकॉप्टर चालवायचं होतं, हेलिकॉप्टर हुकलं. चेंडू जातो विकेट किपर कडे. निश्चितच धाव इथं मात्र आता 3 चेंडू 27 धावा. उलट चेंडू बॅट सुटली हातातून. जशी बॅट सुटली तसं अगोदर मॅच देखील सुटलेली हातातून. इथं आता मात्र मॅचची वाट बघावं लागेल. 2 चेंडूची इथं वाट बघावं लागेल. निश्चितच शिरोळ संघ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हा संघ खेळतो इथं. सनी स्पोर्ट्स ते देखील स्वतः चांगली स्पर्धा भरतात. सनी स्पोर्ट्सची परवाच लाखाची मोलाची स्पर्धा तिथे झाली. आपला वीर मराठा संघ तिथे जाऊन बक्षीस पटकवलं 3ऱ्या क्रमांकाचं. हो बिननाट वेग टाकला. इथं मात्र टप्पा गेल्यानंतर बाउन्स होतोय चेंडू विकेट किपर कडे. व्हाईट बॉलचा इशारा पंच कळवत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. निश्चित आपले सागर सरांनी व्हाईट बॉलचा डिसिजन दिलंय. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल दरम्यानदा. उलटा चेंडू इथं मात्र फटका खेळला. चेंडू जातो सरळ बेडविकेटला. परत एक सिंगल धाव तिथे घेण्याची संधी येते. आता मात्र शेवटच्या चेंडूची इथं वाट बघायला लागेल श्री अकॅडमी क्रिकेट संघ. आणि निश्चितच मॅच जर सनी स्पोर्ट्स शिरोळ क्रिकेट टीम अगदी विजयाच्या उंबरठ्यावर, जीत की खुशबू, जीत की महक इस वक्त आ रही है बिल्कुल शिरोळ क्रिकेट टीम को. सुंदर चेंडू मारला इथं मात्र राजेश मानेनी. चेंडू जातो सरळ मिडविकेटला दिशेने. आणि अशा प्रकारे या मॅच मध्ये सनी स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरोळ मॅच जिंकतोय आणि स्पर्धेमध्ये उपांत्य फेरी गाठली आहे. आणि त्यांची मॅच युवका सीसी बरोबर असेल.
युविका सिसी वर्सेस सुरो क्रिकेट टीम का ये सेकंड सेमीफाइनल मैच होगा।